जय जय रघुवीर समर्थ। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आजच्या या ज्ञानसत्रामध्ये जमलेल्या सर्वांच्या अंतःकरणातील अंतरात्म्याला मी मनोभावे वंदन करतो। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, श्रोते नसतील तर वक्त्याला काही किंमत नाही। त्यामुळे आपणा सर्वांना सुरुवातीला मी धन्यवाद देतो आणि गीता धर्म मंडळालाही धन्यवाद देतो। मला कल्पना आहे की आपण सर्व जाणकार आहात। या प्रस्तुत विषयामध्ये सुद्धा आपण बरंच काही ऐकलं असेल, वाचलं असेल, अभ्यासलं सुद्धा असेल। परंतु मला या विषयामध्ये जे भावलं, जे लक्षात आलं ते आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। हे सगळं सद्गुरू रामदास स्वामी माझ्याकडून करून घेतात अशी माझी प्रामाणिक भावना आहे। मी फक्त त्याचा वाहक आहे। आजचा आपला विषय आहे प्रपंच आणि परमार्थ। खरं तर आपण सगळे प्रपंचात आहोत आणि आपल्या सगळ्यांना परमार्थ करण्याची इच्छा आहे असं मी गृहीत धरतो। समर्थ रामदासांनी एका ओवीमध्ये म्हणून ठेवलं आहे, आपल्याला दिसतंय नाही का? आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका। येथे आळस करू नका विवेकी हो। प्रपंचाला फार महत्व आहे। मग प्रपंच नेमका काय आहे? प्रपंचाला जोडून आणखी एक शब्द येतो जो त्याचा समानार्थी वाटतो, याला आपण सगळे संसार असं म्हणतो। पण हे दोन्ही शब्द भिन्न आहेत। ते काय आहेत ते आपण प्रयत्न करूया जाणून घेण्याचा। प्रपंच, याच्यामध्ये पंच हा शब्द आहे आणि त्याला प्र हे धातू जोडलेला आहे किंवा विशेष जोडलेला आहे पुढच्या वर। जसं आपण नेहमीची शाळा असते तिला शाळा असं म्हणतो, पण एक विशेष शाळा असते तिला प्रशाला असं म्हणतो। नेहमीचे शिक्षक असतात त्यांना आचार्य असं म्हणतात, पण जे मुख्य शिक्षक असतात त्यांना प्राचार्य असं म्हणतात। प्र शब्द लागला। नेहमीचं जे ज्ञान असतं किंवा शिक्षक शिकवतात त्याला बोध असं म्हणतो, पण सद्गुरू जे शिकवतात त्याला प्रबोध असं म्हणतात। प्र शब्द लागला की आधीच्या शब्दाचं विशेष असं काहीतरी आहे असा त्याचा अर्थ होतो। म्हणजे प्रपंच हे पाच विशेष किंवा विशेषत्वाने असलेले पाच। आता हे पाच काय आहे हे आपण थोडक्यात बघू। त्या पाचाकडे जाण्यापूर्वी आपल्या ऋषीमुनींनी आणि पूर्वजांनी काही शोध घेण्याचा प्रयत्न केला
आणि हा शोध आजपर्यंत चालूच आहे. त्यातलाच हा प्रपंच आणि परमार्थाचाही शोध आहे. मग शोध काय घेण्याचा प्रयत्न केला? तर आपण उत्क्रांतीवाद जर बघितला तर असं म्हटलं जातं की माकडापासून माणसाची निर्मिती झाली आणि त्यालाही आता काही कोटी वर्ष उलटून गेले. आता ते काही गृहीत धरायची काही आवश्यकता नाही. परंतु रानटी अवस्थेतून माणूस ज्या वेळेला आत्ताच्या नागरी अवस्थेमध्ये येत गेला तसतसं त्याच्या बुद्धीने, त्याच्या तर्काने काही प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न केला. त्यातला सगळ्यात पहिला प्रश्न काय होता? तो होता मी कोण आहे. तो प्राण्यांना प्रश्न पडला नाही, कारण ते जगतात, त्यांचं विहित कर्म करतात आणि मरून जातात. माणसाला तसं करायचं नव्हतं. मी कोण आहे हा त्याला मोठा प्रश्न होता. तर आपण जरा मी कोण आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न करूया. तर आता मी तुम्हाला दाखवतो. हे पेन आहे आणि हे माझं पेन आहे. तर हे पेन म्हणजे मी आहे का? नाही, बरोबर ना? हा शर्ट आहे, हा माझा शर्ट आहे. हा शर्ट म्हणजे मी नाही, बरोबर? आता मी जर कोणाला म्हटलं की तुमचा हात दाखवा, तर तुम्ही असं काहीतरी दाखवा. हा माझा हात आहे. हा माझा हात आहे म्हणजे मी हात नाही आहे. हात म्हणजे मी नव्हे, पाय म्हणजे मी नव्हे, डोळे म्हणजे मी नव्हे, माझं शरीर म्हणजे मी नव्हे. आपण कोणालाही सांगताना काय सांगतो की माझं डोकं दुखतंय, माझं पोट दुखतंय, है ना? म्हणजे जे माझं आहे ते मी नाही. हा लॅपटॉप माझा आहे, लॅपटॉप म्हणजे मी नाही. असा शोध घेता घेता मी कोण आहे, तर त्याचं उत्तर काही सापडेल. मग साधं सोपं उत्तर कसं आहे की या देहाला सुहास असं म्हणतात. या देहाला सुहास असं म्हणतात. पण या देहाची ज्या वेळेला हालचाल थांबते, सगळं थांबतं, त्यावेळेला ते सुहास नावही निघून जातं, है ना? एखादी व्यक्ती ज्या वेळेला अशा प्रकारे गतप्राण होते त्यावेळेला लोक काय म्हणतात? बॉडी आली का? त्या व्यक्तीचं नावही घेत नाही. मग ती व्यक्ती त्या शरीरामध्ये होती आणि ती गेली. मग ते काय होतं? तर त्या शरीराला चालतं बोलतं ठेवणारं जे चैतन्य होतं ते होतं. मग मी कोण आहे? तर मी ते चैतन्य आहे. त्या चैतन्याला सुहास हे नाव आहे. आपलं जे काही नाव आहे ते त्या चैतन्याला आहे. ज्या दिवशी ते चैतन्य संपेल त्या दिवशी ते नावही संपेल. हा, फोटोमध्ये दाखवताना म्हणतील की हे ते आहे, पण ते तिथे नाही. मग मी कोण आहे त्याचं उत्तर शरीर दिलंय. मी म्हणजे माझं शरीर नव्हे. माझ्या असलेपणाला चिकटलेल्या उपाधी म्हणजे मी नव्हे. मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, मी बाप आहे, मी नवरा आहे, तो मी नाही. त्या उपाध्या सुद्धा मी नाही. मग मी म्हणजे माझ्यातला जीव, माझ्यातला आत्मा. हे आपल्याला त्या प्रपंच आणि परमार्थाकडे जाण्याच्या आधी का समजून घेतलं पाहिजे? कारण पुढे जे पंच सांगणार आहे ते याच्याशी संबंधित आहे. हा पहिला प्रश्न पडला माणसाला आणि त्याचं उत्तर बऱ्यापैकी शोधून काढलं. मी म्हणजे माझा जीव, माझा आत्मा, माझ्यातलं चैतन्य. मग दुसरा प्रश्न असा पडला माणसाला की माझं इथे प्रयोजन काय? मी का जन्माला आलो? आमच्या इंजिनिअरिंगमध्ये एक विशेष शब्द वापरला जातो, त्याला आम्ही व्हिजन आणि मिशन असं म्हणतो.
एखाद्या संस्थेचं एखादं काहीतरी विजन असतं आणि त्या विजनवरनं त्यांनी त्यांचं मिशन ठरवलेलं असतं. मी जेव्हा व्यवस्थापनाचा अभ्यास करत होतो त्यावेळेला विजन या शब्दाचा अर्थ मी बघितला, म्हणजे त्याची व्याख्या बघितली. तर इंग्रजीमध्ये त्याची व्याख्या अशी दिली होती, विजन इज पर्पज ऑफ एक्झिस्टन्स. अस्तित्वाचं कारण म्हणजे विजन. तसं प्रत्येकाचं विजन असतं, प्रत्येक व्यक्तीचं. तू कशासाठी आहेस, तू जगतोय कशासाठी, तू जन्माला कशासाठी आलायस आणि तू काय करणार आहेस, ते विजन. आणि ज्याला हे विजन चांगलं माहिती असतं, माझ्या आयुष्यात मला काय करायचं आहे, त्याचं आयुष्य सुखी आणि समाधानी असतं. ज्याला काही माहीतच नसतं मी काय करणार आहे, तो चाचपडत असतो आणि तो कायम दुःखी असतो. मग माझं प्रयोजन काय आहे, नेमकं प्रयोजन काय? आता आज एक वृत्तपत्रामध्ये एका मुलाची मुलाखत आली होती. त्याला 10वीला 97% मार्क मिळले. गरीब घरातला मुलगा आहे आणि त्याने सांगितलं मला कार्डिओलॉजिस्ट व्हायचं. म्हटलं हे याचं विजन आहे. पण कार्डिओलॉजिस्ट झाल्यानंतर काय? पुढे आहे ना प्रश्न परत. कार्डिओलॉजिस्ट झाला आता काय? आता काहीतरी विजन पाहिजे ना. म्हणून अंतिम ध्येय काय, मला काय साध्य करायचं आहे, माझं प्रयोजन काय आहे. तर त्यामध्ये आपल्या ऋषीमुनींनी उत्तर शोधून काढलंय की मला आत्मस्थिती म्हणजे अखंड आनंद स्थिती प्राप्त करून घ्यायची आहे. अर्थात मला परमेश्वर प्राप्त करून घ्यायचं आहे, मला परमात्मा प्राप्त करून घ्यायचा. अखंड आनंदाची स्थिती जी आपल्या भगवद्गीतेतही वर्णन केलेली आहे आणि अनेक अशा सगळ्या आपल्या आध्यात्मिक वाङ्मयामध्ये ही आपल्याला सापडते. अखंड आनंदाची स्थिती. काय वाचता येत नाही कारण ते लांब आहे. आता आपण आनंद कशात असतो, म्हणजे समजा मला गुलाबजाम आवडतात. एक गुलाबजाम खाल्ला की मला बरं वाटतं. 2 खाल्ला की त्याहून थोडं बरं वाटतं. 3 खाल्ले की वास. 4था खाल्ला की त्रास होतो. मग हा कसला आनंद? हा आनंद नव्हे. चित्रपट पाहायला आवडतो, 1 पाहिला 2 पाहिला, आता कंटाळा आला, आता झोपायचं. झोप घेतली, किती झोप घ्यायची, ठराविक काळानंतर जाग येते. म्हणजे कुठेच आनंद नाहीये, ऐहिक गोष्टींमध्ये कुठेच आनंद नाहीये. तर अखंड आनंदाची स्थिती म्हणजे ती आत्मस्थिती. ते माझं प्रयोजन असलं पाहिजे, तो हेतू असला पाहिजे. आणि मग तिसरा प्रश्न असा पडला माणसाला की मी हे सगळं करून कुठे जाणार आहे, माझं अंतिम गंतव्य स्थान काय आहे, कुठे जाणार आहे मी, या शरीरातून जो आत्मा निघून गेला तो जाणार आहे कुठे. तर त्याचंही उत्तर शोधून काढलंय. देहत्यागानंतर मला परमात्म्यात विलीन व्हायचं आहे, मुक्तावस्था प्राप्त करून घ्यायची आणि जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकायचं नाहीये. हे शेवटचं. आता जन्म मरणाचा फेरा आहे का नाहीये, अनेक मतभेद आहेत. पण आपण असं मानतो की तुम्ही जर काही शिल्लक ठेवली असेल तर ती भोगायला तुम्हाला इथं पुन्हा यावं लागतं. मग ती अधिक असो नाही तो उणे असो. पावर का एखाद्याने बँकेतून कर्ज घेतलं आणि कर्जाची काही बाकी आहे आणि तो मिळाला, बँक सोडून देते का? त्याच्या वारसदाराकडनं वसूल करते. वारसदार म्हणतो माझा काय दोष आहे, तर ते तुला त्याच्याकडून आलेलं ऋण आहे. तसं आपण करून ठेवलेली कर्म जी आहे ती खूप चांगली कर्म असतील तर त्याचे भोग भोगण्यासाठी, म्हणजे चांगले भोग भोगण्यासाठी जन्म घ्यावा लागतो. किंवा खूप वाईट कर्म असतील तर त्याचे वाईट भोग भोगण्यासाठी जन्म घ्यावा लागतो.
हे बॅलन्स करून जाता आलं पाहिजे. ते कसं होईल हे आपल्याला पुढे या प्रपंच आणि परमार्थमधून लक्षात घ्यायचं. पण या तीन गोष्टींची उत्तरं जर आपल्याला माहिती असतील तर आपल्याला पुढचा परमार्थ विषय समजायला सोपं. मग आपण म्हणत होतो की पाचांचा समुदाय म्हणजे प्रपंच. मग हे पाच काय काय आहे? तर आपण जन्म घेतल्याबरोबर आपल्याला शरीर प्राप्त होतं आणि शरीरामध्ये 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय असतात. पण हे जो एक शरीर आहे हे सगळं पंचमहाभूतापासून बनलेलं आहे. पृथ्वी आप तेज वायू आकाश हे पाचाचा समुदाय म्हणजे शरीर आहे. याच्या पलीकडे या शरीरात काहीही नाही. कुठल्याही भौतिक शास्त्रज्ञाला रसायनशास्त्रज्ञाला बोलवा आणि शरीराचं विच्छेदन करायला लावा, या 5 तत्वांच्या पलीकडे काही सापडणार नाही. गदी माडगुळकरांचं एक फार छान गीत आहे. या गीतामध्ये फार सुंदर त्यांनी वर्णन केलेले. मला ते गाणं जेव्हा मी ऐकलं तेव्हा मी कान लावून ऐकत राहिलो. म्हणजे हे काय सांगितलं? हे तर पंचमहाभूत सांगितलं, दुसरं काय नाही. त्यांनी काय सांगितलं? माती पाणी उजेड वारा तूच मिसळीसी सर्व पसारा, आकाशच मग ये आकारा, तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंतना पार, विठ्ठला तू वेडा कुंभा. माती पाणी उजेड वारा हे 4 पंचतत्व आले. पृथ्वी आप तेज वायू आकाश. आणि आकाशाचं मग हे आकार. आणि पुन्हा हे सांगितलंय तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंतना पार. म्हणजे 84 लक्ष जीव आहेत आणि ती उतरंड आहे, त्याला पारच नाही. शोधून काढेल तेवढे नवीन नवीन सापडतात. म्हणजे गदी माडगुळकरांनी हे पंचमहाभूत त्याच्या सहित पंचमहाभूतांच्या पलीकडे या सृष्टीत दुसरं काहीही नाही. आणि आपल्या शरीरामध्ये 5 ज्ञानेंद्रिय, नाक कान जीभ त्वचा डोळे, हे सगळे 5 ज्ञानेंद्रिय आपले. 5 कर्मेंद्रिय, हात पाय वगैरे. आणि या 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रियांचे 5 रस आहेत, 5 विषय आहेत. शब्द स्पर्श रूप रसगंध. आणि 5 विषयांच्या द्वारे आपल्याला या जगातलं सगळं ज्ञान होत असतं. आणि आणखीन 5वा एक समूह आहे, त्याला आपण प्राण असं म्हणतो. प्राण अपान उदान समान व्यान. आपण नैवेद्य घालताना म्हणतो ओम प्राणाय स्वा अपानाय स्वा व्यानाय स्वा उदानाय स्वा समानाय स्वा. हे सगळे प्राणांची नावं घेतो. पंचप्राण हे 5 प्राण, 5 विषय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि पंचमहाभूत असे 5 5 5 असले 25. म्हणजे 5 एकूण घटक एकत्र केले ते सगळे 5 विशेष गोळा झाले, तो म्हणजे हा प्रपंच. आता पहा, जन्माला आला की हे सगळं आलंच, याच्याशिवाय नाहीच काही. म्हणजे जो जो जन्माला आला त्या सगळ्याला प्रपंच लागला. मग साधू संन्यासाला प्रपंच आहे का? तर आहे, कारण तो या सगळ्या 5च्या व्याख्येमध्ये बसतोय. सामान्य माणसाला आहे का? आहे. राजाला आहे का? आहे. नोकराला आहे का? आहे. सगळ्यांना आहे. हे प्रपंच कोणाला सुटलेला नाही. पण तरी सुद्धा प्रापंचिक कोणाला म्हणायचं? जो या प्रपंचामध्ये अडकला आहे त्याला प्रापंचिक म्हणायचं. जो मोकळा झाला तो प्रपंच आहे पण प्रापंचिक नाही. अडकायचं नाही त्याच्यात काय. पण या 5ला जोडून आणखीन 3 गोष्टी. आता काय होतं, प्रत्येकाच्या शरीरामध्ये हे पंचमहाभूताचं जे प्रमाण आहे हे कमी जास्त असतं.
कोणामध्ये पृथ्वी तत्व जास्त असेल, कोणामध्ये जलतत्व जास्त असेल, कोणामध्ये तेज जास्त असेल, कोणामध्ये वायू तत्व जास्त असेल, कोणामध्ये आकाश जास्त असेल, हे कमी जास्त होतं. आणि त्याप्रमाणे त्या माणसाचा देह, त्या माणसाचं वागणं, त्या माणसाचा स्वभाव, त्या माणसाचं सगळं कर्म हे सगळं बदलत असतं. म्हणून प्रत्येक माणूस वेगळा आहे. आणि या पंचमहाभूतांच्या जोडीला या सृष्टीमध्ये जसे प्राणी आहेत, तसे वनस्पती आहेत सजीव म्हणून, या सगळ्यांच्या मध्ये आणखीन 3 गोष्टी आहेत. आणि त्या 3 गोष्टींनी आणखीन हा सगळा बदल घडत असतो. ते आहेत त्रिगुण: सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. सत्व, रज, तम. मग आपण ही कल्पना करूया की पंचतत्वामधलं पृथ्वी तेज, आप तेज, वायू तेज वगैरे हे सगळे तेजांचं काही एक मिश्रण तयार झालं, गोळा तयार झाला. आणि त्यामध्ये या त्रिगुणांचे आणखीन 3 गुण वेगळे वेगळे भरले गेले. कोणामध्ये सत्वगुण जास्त येईल, कोणामध्ये रजोगुण जास्त येईल, कोणामध्ये तमोगुण जास्त. 3ही गुण असतातच प्रत्येकात, ते कमी जास्त असतात. आणि त्यामुळे माणूस कसा वागतो हे आपल्याला भगवद्गीतेतही शिकायला मिळालेलं आहे. सत्वगुणी माणूस कसा असतो, रजोगुणी कसा असतो, तमोगुणी कसा असतो, सगळं आपण बघितलेलं. आणि त्यामुळे या प्रपंचाला आणखीन याची जोड मिळालेली. मग इथे लिहिलेलं आहे, प्रपंच म्हणजे भोग आणि क्रियमान. आता क्रियमान याचा अर्थ काय आहे की मला जे जे करायचं आहे या पृथ्वी तलावर येऊन, ते सगळं माझं अंतिम उद्दिष्ट प्राप्त करून घेण्यासाठी करायचं. आणि माझा जो हिशोब राहिलेला आहे तो मला पूर्ण करायचा आहे, ते भोग आहे. काही लोकांना बघा जन्मताच काही भोग लागतात. मी जन्मने आई गेली, पहिला भोग सुरू झाला, असं होतं ना काही लोकांच्या. जन्म झाला तर एकदम सदन श्रीमंत कुटुंबात जन्म झाला, ज्याला आपण म्हणतो सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आला. तो भोगच त्याचा मागचा, आलं तुला घे. काही लोकांचं बालपण खडतर जातं आणि पुढे खूप चांगले दिवस येतात. काही लोकांना बालपण खूप चांगलं झालं, नंतर खडतर दिवस येतात. आपल्याला काही कळतच नाही हे कसं काय घडतंय. पण हा प्रपंच हे सगळं घडवून घेतो. आणि म्हणून आपल्याला माणसाचं जे दृश्य स्वरूप आहे, मग ते व्यावसायिक असेल, त्याचं आध्यात्मिक असेल, सगळं असेल, त्याचं प्रगट स्वरूप म्हणजे प्रपंच. तो माणूस काय करतो आहे ते त्याचा प्रपंच. उद्योगधंदा करतोय, अमुक करतोय, तमुक करतोय, हे सगळं त्याचा प्रपंच. मग प्रश्न असा येतो, मग संसार काय आहे? तर संसार जर आपण बघितलं तर आपल्याला हिंदी चित्रपटातलं गाणं माहिती असेल, संसार है एक नदिया, सुख दुख दो किनारे है. दुसरं आणखीन गाणं आहे, देख तेरे संसार की हालत क्या होगी भगवान. मग संसार म्हणजे काय? संसार म्हणजे सृष्टी, संसार म्हणजे हे सगळं विश्व, संसार म्हणजे हे जग. आणि त्याला आपल्या आध्यात्मिक भाषेमध्ये आपण म्हणतो प्रपंच करण्याचं ठिकाण म्हणजे संसार. बघा, प्रपंच करण्याचं ठिकाण म्हणजे संसार. आपण जन्म घेतो तो प्रपंच घेऊनच जन्माला येतो, मी तुम्हाला सांगितलं. जन्माला येतो ते संसारात येतो, मी इथे आपल्याला ते प्रपंच करायचं आहे सगळा. आणि दुसरा अर्थ असा आहे की आपले ऋणानुबंध पूर्ण करण्याचं ठिकाण म्हणजे संसार. बघा, एखाद्या व्यक्तीचा तरुण मुलगा अकाली गेला समजा, तर
समजूत काढणारे लोक काय येऊन सांगतात, अहो त्याचा भोग एवढाच होता, तो तेवढा भोग घेतला आणि गेला तो. म्हणजे तो खरोखर तेवढाच भोग होता. काही लोक जन्मता, काही लोक बालपणी, काही लोक तरुणपणात हे का जातात, कारण त्यांचा त्या ऋणानुबंध तेवढा नसतो आई वडिलांशी किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांशी. तो संपला की गेला. मग जेवढं आपल्याला आयुष्य लाभलेलं आहे त्या आयुष्याचा अर्थ असा आहे की माझे ऋणानुबंध बाकी आहेत, शिल्लक आहेत, ते मला पूर्ण केले पाहिजे. त्या कर्माचा सिद्धांत नावाचं एक फार सुंदर पुस्तक. त्याने सांगितलं की एका माणसाकडे एक 500ची नोट चुकून जास्तीची आली. आता जास्तीची आली हे जेव्हा कळतं त्यावेळेला माणूस विचार काय करतो, ही परत देऊ का राहू देऊ. तुम्ही जर ज्याची त्याला परत दिली, ऋणानुबंध तिथंच संपतो. पण नाही दिली तर ती नोट तुमचा ऋणानुबंध पुढे पुढे घेऊन जाते. मग ती कुठे कशी जाईल हे काय सांगता येईल. म्हणून आपण कोणाला काही बोललो, काही केलं, चांगलं केलं, वाईट केलं, ते फिरून आपल्याकडे तसंच येतं. आणि हे ज्या ठिकाणी घडतं त्याला संसार असतो. आता आपल्याला पुढच्या परमार्थकडे जायचं. परमार्थ म्हणजे काय? आता प्रपंच आपण पाहिला, आपण त्या पहिल्या ओळीमध्ये पाहिलं दासबोधाच्या, प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका, येथे आळस करू नका विवेकी. परमार्थ घ्यायचा म्हणजे काय करायचं, तर केवळ स्वतःच्या पुरतं, संसारापुरतं मर्यादित न राहता ईश्वराचा शोध घ्यायचा. आता हे आणखीन कठीण वाक्य झालं. हे तुम्ही सांगता सगळं, पण ईश्वराचा शोध घ्यायचं म्हणजे काय, तर माझ्यातलं जे चैतन्य आहे ते चैतन्य चाचपडून बघायचं, अंतःकरणात झाकून बघायचं ते चैतन्य काय आहे, आणि त्याच्यातून त्या चैतन्य परम परमात्म्याचा शोध लागतो. आणि त्याच्यातून आत्मोन्नती म्हणजे त्याच्यापर्यंत कनेक्शन जोडण्याचं. आणि हे सगळं करण्याचा एकमेव मार्ग आहे तो म्हणजे निस्वार्थ भावनेने समाजाची, लोकांची सेवा करणे, याला परमार्थ असतो. त्याच्यातून ते चैतन्य सापडतं. आपण जर कोणी गोंंदवलेकर महाराजांची दैनंदिन प्रवचनं वाचत असाल तर जून महिन्यातली सगळी प्रवचनं परमार्थ या विषयावर आहे. तुम्ही ती काढून वाचा, सगळं त्याच्यात दिलेलं आहे. जून महिन्याची 30 ते 30 प्रवचनं वाचली की आपल्याला परमार्थ म्हणजे काय एकदम स्पष्ट समजून येईल पूर्णपणे. त्यामध्ये त्यांनी काही विशेष आपल्याला त्याच्यामध्ये दिलेले आहेत. की परमार्थात अभिमान आडवा येतो, कर्तेपणा टाकणे हा परमार्थ आहे. आजच्या प्रवचनामध्ये वाक्य फार सुंदर आलं होतं. ते म्हणतात, प्रपंचामध्ये जसा विश्वास तसा परमार्थामध्ये श्रद्धा. विश्वास टाकतो आपण एकमेकांवर. अगदी साधं सोपं उदाहरण घेऊ. आपण बसमध्ये चढलो, कंडक्टरला तिकीट मागितलं, तिकीट घेतलं, बसमध्ये बसलो. आपण हा विचार करत नाही की ड्रायव्हरला नीट गाडी चालवता येते का, त्याच्याकडे लायसन्स आहे का, तो दारू प्यायलेला आहे का, काही विचार करत नाही. आपण विश्वास टाकतो त्याच्यावर आणि बसतो. अन्यथा आपल्याला प्रवासच करता येणार नाही. हे तरी जवळचं उदाहरण आहे. आपण कदाचित त्याला बघू तरी शकतो, भेटू शकतो, बोलू पण शकतो. रेल्वेत बसलं तर तो ड्रायव्हर कुठे आपल्याला माहिती नाही. विमानात बसलं तर त्याचा संपर्कच नाही, पण तरी विश्वास ठेवतो आपण, म्हणून तर आपलं जीवन चाललंय. तसं हे सगळं जीवन जे चाललेलं आहे ते परमात्म्यामुळे चाललेलं आहे. त्याच्यावर श्रद्धा हवी, तो व्यवस्थित घेऊन जाणार आहे. म्हणून श्रद्धेला फार महत्व. आता परमार्थामध्ये आपल्याला काय करायचं आहे, ईश्वर प्राप्ती आणि त्याची भक्ती. ईश्वराची प्राप्ती करून घ्यायची म्हणजे काय करायचं, तर सगळ्या संतांची चरित्र बघा.
संत ईश्वर पदाला जाऊन पोहोचले. ज्ञानेश्वर महाराजांचं देऊळ आहे, तुकाराम महाराजांचं देऊळ आहे, समर्थ रामदासांचं देऊळ आहे, नामदेवांचं, हे देवरूप होऊन गेले. याला म्हणायचं ईश्वर प्राप्ती. आपल्याला कदाचित तिथपर्यंत जाणार नाही, पण आपण तितक्या जाण्याचा प्रयत्न तर करू शकतो. दुसरा परमार्थाचा अर्थ आहे निरपेक्ष सेवा. आता सेवा शब्द आला कशातून, तर आपण जर आणखीन मागे गेलो काळाच्या, तर अनेक गोष्टी माणसाला अशा लक्षात आलेल्या आहेत की ज्या त्याच्या स्वतःच्या क्षमतेच्या बाहेर आहे. आणि मग तिथे जर कोणी हात देणारा आला तर त्याची क्षमता वाढते आणि तो ते पार करतो किंवा ती गोष्ट त्याच्या हातून पूर्ण होते. ते हात देण्याचं काम करणं म्हणजे निरपेक्ष सेवा. एक साधं सोपं गमतीशीर उदाहरण सांगतो. कीर्तनकार आपल्या कीर्तनामध्ये सांगतात, एकदा भगवान श्रीकृष्ण स्वर्गामध्ये जेवायला बसले होते आणि मग ते कीर्तनकार तो जेवणाचा सगळा थाट रंगवून सांगतात. चंदनाचा पाट, सोन्याचं ताट वगैरे वगैरे वगैरे, पंचपक्वान्न सगळी, आणि रुक्मिणी वाढतायत, जेवण चाललंय छानपैकी. मध्येच भगवान त्यांना काहीतरी वाटतं आणि जेवता जेवता उठतात आणि धावत 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 स्वर्गाच्या दाराशी जातात. रुक्मिणी बघतच बसते, हे काय झालंय ना, मध्ये जेवता जेवता कोण उठतं का असं. आणि थोड्या वेळाने परत येऊन बसतात आणि जेवायला सुरू करतात. रुक्मिणी म्हणते, काय झालं, असे मध्येच का उठून गेले. नाही नाही काय नाही, तू जेवायला वाढ. नाही नाही मला सांगा, असं कोण जातं काय मध्ये. ते म्हणते, नाही नाही तू जेवायला वाढ. नाही नाही मला आधी सांगा. मग भगवंत सांगतात, काही नाही, माझा एक भक्त खाली पृथ्वीवर माझी आठवण काढत होता म्हणून मी गेलो. मग केली का त्याला मदत. भगवंत म्हणतात, नाही नाही मी दाराशी गेलो ना, तिथून खाली वाकून बघितलं तर त्याने स्वतःच दगड उचलला होता, मग मी परत आलो. ही अर्धवट श्रद्धा. भगवंताला हाक द्यायची ना तर भगवंतावर पूर्ण विसंबून राहायचं. तू तुझं करू शकतो ना, मग मी जातो, भगवंत असं म्हणतो. द्रौपदीने धावा केला, सगळ्यांची मदत मागितली, पण शेवटी भगवंताची आठवण आली आणि भगवंताने तिचे सगळं पूर्ण केलं. तर ही निरपेक्ष सेवा जी आहे, अपेक्षा न ठेवता मला काही मिळालं नाही पाहिजे, मी समाजाची सेवा करेन. त्याच्यानंतर आत्मज्ञान. आत्मज्ञान हे भयंकर मोठा शब्द आहे, परंतु स्वतःला जाणून घेणं. ज्याला स्वतःला जाणता आलं तो त्या परमार्थाकडे जातो, त्याला त्याचा अर्थ कळतो. आणि प्रपंचात राहायचं पण अनासक्त राहायचं. जसं भगवद्गीतेमध्ये सांगितलंय, कमळाच्या पानाप्रमाणे. कमळाचं पान पाण्यात असतं पण ते पाणी चिकटून येत नाही. प्रपंचात राहायचं, आसक्ती कशाची नसेल, हे पाहिजे ते पाहिजे, हा लोभ तो लोभ. लोभ काही शेवटपर्यंत सुटत नाही आणि देहातून परमात्म्याकडे चैतन्य जात नाही, अडकून बसतो तिथे. म्हणून पुढे समर्थांनी एका ओवीमध्ये सांगितलेलं आहे, प्रपंच सुखे करावा, परी काही परमार्थ करावा, परमार्थ अवघाच बुडवावा हे विहित नव्हे. मी काही सेवा करणार नाही, मी काय करणार, माझं भला मी भला, मी लोभ ह्याच्यातच राहीन सगळं. तर ते बरोबर नाही, कारण त्याच्यामुळे तुमची या पृथ्वी तलावर पुन्हा येण्याची शक्यता कित्येक पटीने वाढते. परमार्थ केला तर ती शक्यता हळूहळू कमी होत जाते. जितका जास्त परमार्थ होईल तितकी ती शक्यता कमी होते, तितके तुमचे पुन्हा येण्याचे जन्म कमी होतात, असं त्याला म्हणू शकतो. पण तरी सुद्धा परमार्थ या शब्दामध्ये दोन शब्दांचा मिळून झालेला शब्द आहे, परम आणि अर्थ. हा एक समास तयार झाला, परमार्थ. तर परम म्हणजे सर्वश्रेष्ठ आणि
अर्थ याचा अर्थ आहे की ज्ञेय वस्तू किंवा जिला जाणून घ्यायचंय ती वस्तू, जाणून घ्यायचं असणारी सर्वश्रेष्ठ वस्तू काय आहे, तर ती आहे परमात्म तत्व. आणि परमात्म तत्व जाणून घेणे याला म्हणायचं परमार्थ. आता हे आपल्यासाठी थोडंसं बाजूला ठेवूया, आपल्याला काही ते परमार्थ वगैरे काय जमेल असं वाटत नाही. ते कोण तत्व जाणून घ्यावं, जाणून घेऊन करायचं काय हाही प्रश्न. पण मग दुसरा अर्थ जो आहे, अशी इथे आपल्याला एकूण 5 अर्थ परमार्थाचे सापडतात. दुसरा अर्थ काय आहे, परम म्हणजे निरतिशय किंवा अतिशय, खूप जास्त. आणि अर्थ म्हणजे भावार्थ. तर अतिशय खोल असा किंवा खूप उच्च दर्जाचा असा जो भावार्थ आहे त्याला म्हणायचं परमार्थ. आता आपल्याला या सगळ्या सृष्टीमधून 5 ज्ञानेंद्रियाच्या द्वारे निरनिराळ्या प्रकारचं ज्ञान होत असतं. अगदी लहानपणी आपण शिकतो, रंग ओळखायला शिकतो, माणसं ओळखायला शिकतो, प्राणी ओळखायला शिकतो. हे हळूहळू आपल्याला प्राप्त होत असलेलं ज्ञान. मग निरनिराळ्या ठिकाणाहून मिळत असलेलं जे ज्ञान आहे त्याच्यातलं उच्च कोटीचं ज्ञान म्हणजे परमार्थ, निरतिशय भावार्थ त्याच्यातलं. तिसरा अर्थ काय आहे, तर परम म्हणजे सर्वोत्तम किंवा अत्युत्तम, आणि अर्थ म्हणजे ध्येय. सगळ्यात उच्च ध्येय काय असेल, ध्येय माणसाचं काय असावं, तर निरनिराळ्या प्रकारची आता आपल्याच वाङ्मयातून किंवा आपल्या जुन्या सगळ्या पुराणांतून वेदांतून सगळं शिकून आता परदेशातले लोक इंग्रजीतून ते सगळं ज्ञान आपल्याकडे आणतात. गोल सेटिंग म्हणजे काय, अमुक काय तमुक काय, ते सगळं हेच जोडलेलं असतं सगळं. मग आपलं परम ध्येय काय असलं पाहिजे. मग प्रत्येकाला आपण विचारतो, विशेषतः 10वी 12वी झाली की पुढे काय करणार आहेस, मी डॉक्टर होणार, मी इंजिनियर होणार, असे काय काय ध्येय त्यांचे सांगतो. पण सर्वोत्तम ध्येय काय असेल, तर मला माझ्या जीवनामध्ये अत्युच्च आनंद प्राप्त करून घ्यायचा आहे, सच्चिदानंद स्थिती प्राप्त करून घ्यायची, हे ध्येय असलं पाहिजे. त्याला म्हणायचं परमार्थ. पण तो प्राप्त करण्यासाठी मला काय काय करता येईल त्याचा विचार करा. चौथा अर्थ दिलेला आहे अखेरचं किंवा अद्वितीय, ज्याला दुसरा पर्यायच नाही अशा प्रकारचं कारण किंवा हेतू, शेवटचा हेतू, अंतिम हेतू काय आहे, ज्याला दुसरा पर्याय काही असूच शकत नाही. याचं कारण आहे, ह्या विश्वाची निर्मिती का झालेली आहे आणि त्याचं मूळ काय ते शोधायला जातं. आता निरनिराळ्या विशेषतः भगवद्गीतेमध्ये सुद्धा हे कसं निर्माण झालं तेही सांगितलेलं आहे. त्यानंतर दासबोधामध्येही सांगितले, पृथ्वीची उभारणी कशी झाली, संवारणी कशी होणार आहे, तेही सगळं सांगितलं. पण याचं मूळ कारण शोधणं हा पण परमार्थ आहे. आणि सगळ्यात शेवटचा 5वा दिलेला आहे की अर्थ म्हणजे पैसा, द्रव्य संपत्ती, आणि परम म्हणजे उत्तम संपत्ती कोणती, तर माझे आजोबा मला नेहमी सांगायचे, सगळ्यात चांगली संपत्ती असेल ते म्हणजे उत्तम आरोग्य ही संपत्ती. आपलं आरोग्य चांगलं असलं पाहिजे, आपण शरीराने सुदृढ असलं पाहिजे, निरोगी असलं पाहिजे. आता ही एक प्रकारची संपत्ती झाली. आता आरोग्य चांगलं असलं पाहिजे यात काही वादच नाही. पण लौकिक अर्थाने ज्याला आपण संपत्ती म्हणतो, ती किती कोटी रुपये जमवले याला जास्त महत्व आहे की किती माणसं तुम्ही जमवली, प्रेमाची माणसं जमवली याला महत्व आहे. तर आपण नेहमी काय विचार करतो, ज्याच्याकडे माणसं जास्त आहेत, ज्याचा लोकसंग्रह खूप मोठा आहे, त्याच्याकडे जास्त संपत्ती असं आपण समजतो. आणि ही कशामुळे आली, तर त्याच्या आतमध्ये असलेल्या प्रेमाच्या ओलाव्यामुळे. तो लोकांना काही पैसे वाटत नाही माणसं जमा करण्यासाठी, तो लोकांना प्रेम देतो, लोकांच्या उपयोगी पडतो. आणि तो खरा परमार्थ आहे, लोकांच्या उपयोगी पडून आपल्या प्रेमाची, आपल्या जवळची जास्तीत जास्त माणसं गोळा करणं. बऱ्याच वेळेला
एखाद्या माणसाचं आयुष्याचं जर अवलोकन करायचं असेल तर सर्वसाधारणपणे असं केलं जातं की त्याच्या अंत्ययात्रेला माणसं किती होती. भरपूर जनसमुदाय होता हो, इतकी माणसं जोडली त्यांनी. म्हणजे लोकांच्या लक्षात लगेच येतं की या माणसाने किती मोठी संपत्ती एका अर्थाने गोळा केली. मग हे गोळा करणं हे परमार्थाचं खरं कारण. म्हणून काही परमार्थ करावा हे सगळ्यात महत्वाचं. परंतु अवघात बुडवावा हे भीत नव्हे, काहीतरी करा तुम्ही. प्रपंच आणि संसारबद्दल आपण बोललो तर आपण काही यामध्ये शब्दांचा आढावा घेऊया. प्रपंच म्हणजे पाचाचा समुदाय आपण पाहिलं, प्रत्येकाचा वेगळा असतो हेही पाहिलं. प्रपंच तुमच्या कर्मावर अवलंबून असतो हेही पाहिलं. आणि हा देह जो आहे हा देणं घेणं पूर्ण करण्याची यंत्रणा आहे. बघा आता मी काही उदाहरणं सांगतो. सगळे माणसं बहुधा सुदृढ जन्माला येतात, सगळे बहुतेक. पण काही लोक जन्मता मूकबधीर असू शकतात, जन्मता अंध असू शकतात, पूर्वी पोलिओ व्हायचा त्यामुळे अपंग असू शकायचे. आता हे अशा प्रकारचा देह घेऊन जन्माला आले याची दोन कारणं असू शकतात. एक म्हणजे पूर्वजन्मातले भोग ते घेऊन आले, आणि दुसरं अशा माणसांच्या ठिकाणी जन्म आले की त्यांच्याकडे त्यांचं काहीतरी घेणं बाकी आहे. कर माझी सेवा, घेणं बाकी आहे. त्या अशा प्रकारे जन्म आले. स्वतःला त्रास झाला तरी चालेल पण तुझ्याकडनं मी सेवा करून घेईन. हे देणं घेणं पूर्ण करण्याची यंत्रणा म्हणजे देह आहे. मग तुम्ही चांगले ताकदवान जन्माला आला ना तर तुम्ही कोणाची तरी सेवा करायला जन्माला आलेला आहात, तो तुमच्याकडनं घेणं वसूल केल्याशिवाय राहणार नाही. त्याचप्रमाणे प्रपंच एक प्रकारची कार्यप्रणाली आहे, सिस्टीम आहे. मॅनेजमेंटमध्ये सिस्टीमला फार महत्व, म्हणून हा प्रपंच एक सिस्टीम आहे. मग संसार म्हणजे काय? अनेक प्रपंचाचं कार्यस्थळ म्हणजे संसार. हा सगळा विश्व सृष्टी म्हणजे संसार. संसार हा सामूहिक आहे, प्रपंच एकट्याच आहे. प्रपंचामध्ये भागीदार कोणी नाही, संसार सगळ्यांचा मिळून आहे. संसारात एकमेकांवर अवलंबून आहे, अवलंबित्व फार आहे. जगामध्ये कोणीही एकटा जगू शकत नाही. जाऊन दाखव, मी एकटा राहणार, शक्य नाही. तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं. एखादा माणूस जंगलात गेला, झोपडी बांधली आणि मी एकटा राहतो म्हणला तर त्याला ते शक्य होणार नाही. त्याला कुठल्या ना कुठल्या गोष्टीसाठी कोणावर तरी अवलंबून राहावंच लागेल. आणि ऋणानुबंधानुसार हा संसार चालत असतो. आणि हा संसार म्हणजे प्रपंच करण्यासाठी असलेली साधन संपत्ती. बघा हा प्रपंच आहे, पंचमहाभूत, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, सगळं सगळं. पण हे चालणार कसं? याला कपडे पाहिजेत, याला अन्न पाहिजे, याला पाणी पाहिजे, हे जिथून मिळतं तो संसार, साधन संपत्ती. आणि आपल्याला देह वासनेने मिळतो. बघा कुठलाही देह बिना वासनेचा जन्माला आलेला नाही. तसंच आपल्या प्रारब्धाने आपण देहाचे भोग भोगत असतो. मी परवाच कोणाशी तरी बोलत होतो, त्यावेळेस स्वर्ग नरक याच्यावर आमची चर्चा चालू. त्यामुळे स्वर्ग नरक या कल्पना नसून वास्तवात इथंच आहे. तुम्ही ऐहिक सुखात आहात, बंगला आहे, गाडी आहे, गाद्या गिरद्या आहेत, सगळं व्यवस्थित आहे, सगळी साधन संपत्ती तुमच्या सेवेला आहे, तुम्ही स्वर्गात आहात. पण तुम्ही अत्यंत दरिद्री आहात, तुम्हाला रस्त्याच्या कडेला पडून राहावं लागतंय, तुम्हाला कोणी जवळ घेत नाही, तर तो नरक आहे. आता हा स्वर्ग कशामुळे प्राप्त झाला आणि नरक कशामुळे प्राप्त झाला आपणच विचार करा. म्हणून या
भोगानुसार देणी घेणी करण्याचा संसार हे ठिकाण म्हणजे भोग आहे, संसार आहे. आता प्रापंचिक माणसाचं या ठिकाणी वैशिष्ट्य सांगितलेलं आहे. हा प्रापंचिक जो असतो मन, बुद्धी आणि शरीराचा स्वामी असतो. मला सांगा, तुम्ही बसलेल्यापैकी तुमच्या कोणाच्या मनावर माझं नियंत्रण आहे का? काहीच नाही. तुमचं मन कुठे भरावं ते तुम्हीच ठरवणार, कोणी दुसरा नाही ठरवू शकत. मी आत्ता मनात काय विचार करतोय तुम्ही नाही ठरवू शकत. आपली बुद्धी किती चालावी हे दुसरा कोणी नाही ठरवू शकत, आपणच ठरवू शकतो. माझं शरीर कसं असावं? बघा, डायबिटीज झालेला आहे, डॉक्टरांनी सांगितलं गोड खाऊ नका. शरीराचा स्वामी मीच आहे, मी ठरवणार, तू कोण सांगणार मला? दुसऱ्याचं ऐकायचं का नाही ऐकायचं हे आपणच ठरवणार. परिस्थितीच्या प्रतिकूलतेत रडत न बसता प्रयत्नशील बनून परिस्थितीवर मात करून तिचा धनी होता येतं, याला प्रापंचिक म्हणतात. आमचं असंच आहे, आम्ही असेच मरणार, आम्ही असेच राहणार, जे रडत राहू देत ना ते प्रपंचात गुरफटलेले आहेत, अडकलेत. जे त्याच्यावर मात करून पुढे जातात ते खरे प्रापंचिक. हा निराश कधी होणार नाही प्रापंचिक माणूस, तो त्याच्यातनं मार्ग काढत आहे, कारण त्याला प्रपंच चालवायचा आहे. सांसारिक माणूस म्हणजे संसारातल्या सगळ्या साधन संपत्तीवर अवलंबून असलेला आणि तिचा लोभ घेणारा, हावरटपणा करणारा, तो अज्ञानी, तमोगुणी, द्रव्यद्वारा हेच त्याचं सर्वस्व आहे. स्वार्थी, संकुचित आणि परिस्थितीचा गुलाम असा हा सांसारिक माणूस. आता मला सांगा, मी सुरुवातीला सांगितलं की सामान्य माणूस प्रापंचिक आहे आणि साधू संन्यासी सुद्धा प्रापंचिक आहे, पण तो सांसारिक नाही, कारण तो परिस्थितीचा गुलाम नाही, तो या सगळ्या साधन संपत्तीमध्ये अडकलेला नाही. दे उसका भला ना दे उसका भी भला, त्याचं चालू आहे. त्यामुळे अशा प्रकारचा माणूस हा सांसारिक, संसारामध्ये अडकलेला. म्हणून आणखीन समर्थांची एक ओवी आहे, संसार मुळीच नासका. आणि पुढे म्हणतात, नेटका करता विवेके करावा नेटका, नेटका करता फिका होत जातो. संसार नासका आहे, प्रपंच नासका नाही म्हटलेलं. प्रपंच चांगलाच आहे. हा संसार, या संसारातल्या या सगळ्या सृष्टीतल्या गोष्टी या सगळ्या नासक्या आहेत, म्हणजे नासून जाणार आहेत, अशाश्वत आहेत, उद्या संपणार आहेत. मग कायमस्वरूपी टिकणारं काय आहे? ते चैतन्य आहे. त्याला जन्म नाही, त्याला मृत्यू नाही, ते कायम आहे. मग हे जे कायम राहणार आहे ते कायम त्याच्याकडे बघणं आणि त्याचा स्वामी होणं हे परमार्थाचं खरं कर्तव्य. आता भगवद्गीतेमध्ये परमार्थाचे काही मार्ग सांगितले आणि ते आपण भगवद्गीतेचा अभ्यास करतो, इथं गीता धर्म मंडळात बसलेलो आहोत, आपण नक्कीच अभ्यास करत असणार. तर अर्जुनाला सांगताना त्यांनी हे 4 मार्ग सांगितले. पहिला आहे कर्मयोग, तो तर दुसऱ्या अध्यायातच त्यांनी सांगितलं. आपल्याला आपल्या वाटेला आलेलं जे कर्म आहे ते निरपेक्ष बुद्धीने फळाची अपेक्षा न करता करत राहणं, याला म्हणायचं कर्मयोग. आणि तो परमार्थाचा एक मार्ग आहे. कर्मयोगाने चाला, तुमचा परमार्थ होतोय. अनासक्त आणि केलेली सर्व कर्म ईश्वराला अर्पण. आपण नेहमी म्हणतो कृष्णार्पणमस्तु, नैवेद्य दाखवताना सुद्धा तुला अर्पण असो, या पद्धतीचा कर्मयोग. दुसरा आहे भक्तियोग. आता याच्यामध्ये काय आहे? ईश्वरावर नितांत श्रद्धा ठेवायची आणि त्याच्यावर प्रेम फक्त तिथेच. मग ते कबीराने केलं, मीराबाईने केलं, तुकारामांनी केलं, सगळ्यांनी केलं तेच, ते करता येणं म्हणजे भक्तियोग. मग त्या नवमीला भक्ती वगैरे सगळं सांगितलं. तिसरा मार्ग आहे ज्ञानयोगाचा. ते परमज्ञान प्राप्त करून घ्यायचे आणि
आत्मा आणि परमात्मा याच्यातलं सत्य समजून घ्यायचं. बऱ्याच वेळेला अहम ब्रह्मास्मी असा एक आपल्याला वेदांमध्ये सापडतो शब्द. मीच ब्रह्म आहे याची सतत सतत आपली चिंतन करत राहणे आणि मी ब्रह्म कसा आहे हे लक्षात आलं की आपल्याला परमार्थ घडतो. त्याला म्हणायचं ज्ञानयोग आणि ध्यानयोग. आता इथे मन आणि इंद्रियांवर ताबा ठेवून आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करणं हा ध्यानयोग. ते आपल्याला भगवद्गीतेतही सांगितलेलं आहे. श्वासावर लक्ष. श्वास म्हणजेच प्राण आहे आणि प्राण म्हणजे चैतन्य. इतकं आपल्या लक्षात आलं की ध्यानयोग होतो आणि परमार्थ साधला जातो. आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे एक मॅनेजमेंट मधला एक प्रकार मी वापरलेला आहे. याला मॅनेजमेंटमध्ये जोहारी विंडो असं एक म्हणतात. त्यांनी एक शोधून काढलं होतं की 2 जर प्रकार असतील एकाच गोष्टीचे तर त्या 2 गोष्टींचं प्रमाण आपल्याकडे कसं असलं पाहिजे आणि एक एक खिडकी त्याने उघडून दाखवली. आता इथे उभ्या अक्षावर आपल्याला दिसते प्रपंच आणि आडव्या याच्यावर परमार्थ असेल आणि हा जो बिंदू आहे हा बिंदू इथला हा म्हणजे शून्य आहे. शून्यापासून उजवीकडे वाढत जातोय आणि शून्यापासून वरती वाढत जातो. आपण जर हा भाग बघितला तर इथे दोन्ही शून्य आहे आणि काय धड प्रपंच नाही आणि परमार्थ तर मुळीच नाही. या लोकांना काही जमत नाही. याचा अर्थ असा की हे पुन्हा पुन्हा जन्म घेण्यासाठी जन्माला आले. प्रपंचही करता येत नाही, सगळ्यांना दारिद्र्यात ठेवायचं, स्वतःही दारिद्र्यात राहायचं आणि परमेश्वराचं नावच नाही. अशा प्रकारचे लोक या कॅटेगरी. दुसरे वरच्या भागामध्ये बघितलं उत्तम प्रपंच, ऐहिक संपत्ती भरपूर गोळा केली, सगळ्यांना सुखात ठेवलंय, पण परमेश्वरावर अजिबात श्रद्धा नाही, परमेश्वराचं नाव घेणं माहिती नाही, दुसऱ्याची सेवा करणं माहिती नाही, दुसऱ्याला मदत करणं माहिती नाही, कुठेतरी देणगी देणं माहिती नाही. हा प्रकार म्हणजे वरचा परमार्थाची वानवा, केवळ प्रपंच. आता खालच्या भागी जर बघितलं परमार्थ खूप करतात पण प्रपंचाचा काय पत्ता नाही, फाटका प्रपंच आणि परमार्थ निराधार. म्हणजे त्याला सद्गुरू नाहीत कोणी, त्याला काही तत्वचिंतनाची बैठक नाही, काय नुसतीच सेवा करायची, नुसतं घराकडे लक्ष द्यायचं नाही, घरातल्या लोकांना दिलं वाऱ्या सोडून, हेही बरोबर नाही. आणि मग सगळ्यात शेवटचा प्रकार येतो उत्तम प्रपंच, नेटका प्रपंच आणि विवेकी परमार्थ. ही उत्तम स्थिती आहे. या ठिकाणी नेटका प्रपंच केलेला आहे. जेवढं लक्ष घालायचं प्रपंचात तेवढंच घातलंय, जेवढी आवश्यकता आहे तेवढंच मिळवलंय आणि प्रपंचाकडे दुर्लक्ष न करता परमार्थ साधलेला आहे. मग लोकांची सेवा करणं असेल, ध्यान करणं असेल, भक्ती करणं असेल, हे सगळं प्रपंच सांभाळून केलेलं आहे. म्हणून सगळ्या संतांच्या पण दिनचर्या बघा, विशेषतः एकनाथ महाराजांच्या चरित्रामध्ये आपल्याला दिसतं उत्तम प्रपंच केलेला आहे आणि परमार्थ तितकाच चांगला साधलेला आहे. म्हणून काही संतांची चरित्र ही आपल्याला मुद्दाम लक्षात घ्यायला. समर्थ रामदासांचं चरित्र बघितलं तर आपण ज्याला म्हणतो की नेहमीचा संसार किंवा प्रपंच तो मांडला नसेल, पण त्यांनी विश्वाचा प्रपंच केला आणि अनेकांचे संसार सुधारले. मग हे खरे परमार्थी म्हणाले. अशा अर्थाने आपण या सगळ्या प्रपंच आणि परमार्थाकडे बघितलं पाहिजे. आता आपल्याला परमार्थ करायचं म्हणजे काय करायचं, तर मी स्वतःवर एक प्रयोग केला आणि त्या प्रयोगाची अजून निष्पत्ती माझी व्हायची आहे, पण हा प्रयोग मी तुम्हाला सांगतो, जमला तर आपणही करून बघा. आपण रोज नित्यकर्म करत असतो, आपली काही कर्म असतात आणि आपल्याला बऱ्याचदा समजत नाही आपण योग्य करतो की अयोग्य करतो. पण आपण बऱ्यापैकी ज्ञान घेतलेलं असतं की चांगलं कर्म कोणतं, वाईट कर्म कोणतं. विशेषतः दासबोधाच्या अभ्यासामध्ये सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण या 3 गुणांचे स्वतंत्र समासच आहे आणि सत्वगुण कशाला म्हणायचं, रजोगुण कशाला म्हणायचं, तमोगुण कशाला म्हणायचं ते कळतं. त्याप्रमाणे
आपण दैनंदिनी लिहितो. लिहित नसाल तर लिहावी. मी लिहायला सुरुवात केली, गेली 4-5 वर्ष लिहितोय. आपण केलेलं काम लिहिलं की आज अमुक अमुक केलं, त्यापुढे हा सत्वगुण होता, हा रजोगुण होता का तमोगुण होता, कंसात लिहिलं. आपलं आपण परीक्षण करा. मग दिवस संपला की सत्वाची बेरीज करायची. सत्व किती? 2. रजोगुण किती? 10. तमोगुण किती? 15. उदाहरण म्हणतात. आणि महिन्याच्या शेवटी सगळ्याची बेरीज करायची. आणि मग आपल्या लक्षात येतं की मला काय कमी केलं पाहिजे आणि काय वाढवलं पाहिजे. स्वतःचं परीक्षण केल्याशिवाय हे करता येत नाही. दुसऱ्याने सांगून उपयोग नाही. अनेक जणांना आपण एवढा रागवू नको, एवढा चिडू नको, हे अशा प्रकारे लोकांना वाईट बोलत जाऊ नको, ऐकत नाही. पण जेव्हा स्वतः परीक्षण करायला लागतो माणूस आणि त्याची त्याला जाणीव होते की मला हे कमी केलं पाहिजे, तुम्हाला लक्षात येईल की लगेच होणार नाही, पण 6 महिन्यांनी, वर्षभराने तुमचा हा आकडा बदलताना तुम्हाला दिसेल, जो मी माझा अनुभव घेतला. तमोगुण माझा किती कमी झालाय, रजोगुण माझा किती कमी झालाय, सत्वगुण माझा किती वाढलाय, हे आपल्याला लक्षात येतं. आणि त्यातून आपण नेटका प्रपंच करत जातो आणि परमार्थ साधत जातो, असा माझा स्वतःचा अनुभव आहे. मला प्रपंच आणि परमार्थावर माझं जे काही चिंतन होतं, जे समर्थांनीच माझ्याकडून करून घेतलं होतं, ते आपल्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न केला. आपण सगळ्यांनी ते शांत चित्ताने या ठिकाणी ऐकून घेतलं. जे काही चांगलं होतं ते सगळं समर्थांचं होतं. काही लिहून राहिलं असेल, काही चुकलं असेल तर ते माझं आहे. आपण मोठ्या मनाने पदरात घ्यावं अशी आपल्या सगळ्यांना मी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय जय रघुवीर समर्थ. केलेली सभा श्रीकृष्णाच्या चरणी आहोत.